खरं तर फार बरं वाटलं जेव्हा पुरस्कार देताना परिवार सोबत होता आणि तो परिवारासहित इथं जेव्हा पुरस्कार घेत होतो तेव्हा त्या परिवारामध्ये प्रहारच्या बाबतीत असणारी जी काही खऱ्या अर्थानं त्यांच्या काही भावना असेल त्या फार महत्त्वाच्या आहेत. एकटे आले असते तर मला एवढं चांगलं नाही वाटलं असतं, पण आपण परिवारासहित आला, त्यांना सुद्धा या प्रहारमध्ये आपण कम से कम या क्षणापुरतं तरी आपण सहभागी करून घेतलं. मला माहित आहे का बऱ्याच लोकांच्या नाराजी आहे, आमचं नाव नाही आलं किंवा आम्ही तर याच्यापेक्षा चांगलं काम केलं, पण आम्हाला सोडून दिलंय. तुम्ही लक्षात घ्या का हा जेव्हा आम्ही सोशल मीडियामध्ये हे सगळ्या इकडे ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला तेव्हा कदाचित तुम्ही ते वाचलंच नाही. जे वाचले नाही ते जगणार पण नाही, सोबत चालणार पण नाही, वाचणार पण नाही. वाचायला पाहिजे. काही जण दुसऱ्याच कामात गुंतलेले असणार. एवढा महत्वाचा 1 डाव 4 डाव रामगडेकरचा फोन आला म्हणजे थोडी 2-3 दिवस तरी वाळून द्या. आपण नंतर 2 दिवस वाळून घेतले आणि बऱ्याच लोकांनी खूप चांगल्या पद्धतीची माहिती लिहिली. मला सहज वाटलं का आपल्याला हार अर्पण होतं, आपला सत्कार होतं, आपला सगळ्या इकडे नाव जातं, पण ज्या कार्यकर्त्याच्या भरोश्यावर मी आहे त्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर एक पुरस्काराची शाल पडली पाहिजे की नाही. आणि या विचारानं हा संताजी धनाजी आम्ही पुरस्कार आणला. आणि मग मधातच काहीतरी गडबड झाली का बा 5-5 नाव जिल्हा प्रमुखाकडून घेऊ आणि ते म्हणून त्यांना आपण पुरस्कार देऊ. मला हे माहीत झालं आणि काही लोकांना मला SMS केले. मला तो प्रसंग आठवला. येसाजी कंठ जे त्यांच्या मामाला का सुरत मामा कोणाला तरी सजा सुनावली होती छत्रपती शिवाजी महाराज, आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं का सजा सुनावलीचे 2 हात तळाबाहेर करा. ते येसाजीला माहित होतं आणि येसाजी सांगत जातो धडधड धडधड. छत्रपतींना विनंती करतोय, महाराज आयुष्य तुमच्या या स्वराज्यासाठी घातले. येसाजी फक्त एक शब्द माना, एक माफी करा यावेळेस, याचे 2 हात कलंकित करू नका, एवढा माझा शब्द माना. मी या स्वराज्यासाठी सगळंच अर्पण केलं. आणि असं सांगत विनंती करत होते छत्रपतीला येसाजी. पण आम्ही पाहतोय तेव्हा छत्रपतीच्या डोक्यात लगेच विचार आला का आता येसाजीच्या म्हटल्यानं जर हे 2 हात कलंकित केले नाही तर उद्या शिफारस नावाचं महाभ्रष्टाचाराचं रोप आम्ही पाहतो लागण सुरू होईल राज्याला. आणि छत्रपती फक्त महान आलं होतं आणि दुसऱ्या दिवशी आदेश देतोय का 2 हात नाही अधिक 2 पाय सुद्धा याचे शरीरापासून अलग करा. येसाजी नाराज होते. अरे आम्ही या सगळ्या स्वराज्यासाठी अख्खं आयुष्य घालतोय, रक्त वाहतोय, घर संसारावर सगळं तुळशीपत्र ठेवतोय आणि राजे तुम्ही आमचा एक शब्द नाही ऐकला. तेव्हा राजे सांगतोय, येसाजी हे राज्य तुझ्या आणि माझ्यासाठी नाही, तुझ्या आणि माझ्या नातेवाईकासाठी नाही. छत्रपती कसे होते समजून घ्या. असे नव्हते एसटी सीट भेटली नाही म्हणून लगेच फोन. छत्रपतीनं येसाजीला सांगितलं का या राज्यामध्ये एक जर ही सजा तुझ्या शब्दाचा मान ठेवा वाटत होता मला, पण तुझा एक शब्द जरी मानला असता तर या राज्यामध्ये शिफारस असली म्हणजे काही होते हे लोकांपर्यंत गेलं असतं तर राज्य डुबलं असतं एका शिफारस. आजही आम्ही जर पाहतोय का फक्त भ्रष्टाचाराचं कारण असेल तो शिफारस. तो मंत्र्याचा भाऊ आहे, तो मंत्र्याचा मामा आहे, तो कार्यकर्त्याचा नातेवाईक आहे, द्या सोडून त्याला. शिफारसीनं या महाराष्ट्राचं नाही देशाचं सगळं वाटोळं केलं आणि सामान्य माणूस मात्र आजही आपण पाहतो या 2 मावल्या इथं आल्या.
ते मीडियाला दिसत नाही, कार्यकर्त्याला दिसत नाही, आमदाराला दिसत नाही, राज्यकर्त्यांना तर दुरून दुरून संबंधच नाही. दिवाळीपासून पगार बंद आहे, 2 डोळे नाही आहे. ती तर ते मागं बसली आहे त्या मायमाऊलीले तर पोरग नाही, तिच्या 2 पोरी बाहेर गेल्या. पगार आली तर खाऊ शकतो, आणि पगार 2 महिने लेट झालं तर बिस्किटावर दिवस काढावं लागतं. बदलून बदलून व्यवस्था काय बदलली लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही फक्त पुरस्कारासाठी इथं आलो नाही. पुरस्काराच्या नंतरचं खऱ्या अर्थानं अधिक काही जीवन अजूनही शिल्लक आहे. संताजी धनाजी आम्ही पाहतोय, जेव्हा राज्याला राजा नव्हता तरी हे 2 महावीर लढत होते, सांगत होते अवघ्या हिंदुस्थानाला, अरे राजे जरी नसला तर सैनिक आहे ना जिवंत, मरणार नाही महाराष्ट्र, उडून पुरणार तुम्हाला. लक्षात घ्या का काम करणारी जी मनातली इच्छा असते ना ती फार महत्वाची असते. धरला फोटो काढला आणि दिला व्हॉट्सअपवर टाकून, असे 72 शोधणारा एक पुरस्कार काढणारा होऊ शकतं. याच्यात काही असे असू शकतं. लावले फोटो, दिल्ले लावून केली फाली तयार, हे पहिलं वर्ष होतं, काही चुका असेल ना त्याच्यात. पण यानंतर हे पुरस्कार दरवर्षी दिल्या जाईल, आणि ज्याच्या खांद्यावर पुरस्कार देऊ आपण, ज्याला पुरस्कार देऊ त्याला महाराष्ट्राचा आम्ही पाहतोय महाराष्ट्राचा वजन सुद्धा त्याच्या खांद्यावर देण्याचा आम्ही प्रयत्न करणार. या माध्यमातून आम्ही आज सगळे 200-300 काहीतरी एकूण 800-900 लोकांनी अर्ज भरलेला आहे. त्यातले काही निवडक लोक फक्त क्वालिफाईड झाले. आता त्यांची बैठक घेऊन त्यांनी काय काम केलं, काही लोकांनी खूप चांगलं काम केलं. मला सुद्धा माहित नव्हते काय एवढं चांगलं काम कार्यकर्ता करू शकतं का. आम्हाला तो परीक्षक भेटला, महेश बडेने मला सांगितलं, आमच्या डोक्यात कल्पना आली. खरं तर आमचा काय म्हणतात त्याला अभिनव, राज्याचा अभिनव कार्यक्रमाचं प्रमुख आम्ही महेश बडेला केलं. माझ्या डोक्यात कल्पना आली, पण ते पूर्ण जाईन कशी, कारण त्याला कार्यकर्त्याची गरज असते, त्याला व्यवस्थित प्लॅनिंग असतं, नियोजन पाहिजे असतं. आणि आम्ही तिथंच कमी असतो. आमच्याजवळ वक्ता चांगला नाही, आमच्याजवळ नियोजन चांगलं नाही. फक्त आंदोलनात झालं का मरेपर्यंत लढणारा कार्यकर्ता आपल्याजवळ आहे, पण नियोजन करणारा कार्यकर्ता नाही. आणि मग आमचं महेश बडे भेटला आणि त्यानं हे मूर्त स्वरूप खऱ्या अर्थानं इथपर्यंत आणलं. फार महत्वाचं आहे. भाषण देणं सोपे आहो, पण त्याला नियोजनबद्ध व्यवस्थित कुठेही चुका नाही झाल्या पाहिजे. आता अर्थातच अर्ज कमी झाले, जे चांगले कार्यकर्ते होते त्यांनी अर्जच भरले नसेल, त्याच्यामुळे काही त्याची स्पर्धा थोडीशी पाहिजे त्या पद्धतीनं झाली नसणार. हा नंतरचा भाग आहे. पण तुम्ही आम्ही आनंदित झालो पाहिजे. अरे वा, हा राज्यातला देशातला पहिला पक्ष आहे जो कार्यकर्त्याला सन्मानित करतो. हा राज्यातला पहिला पक्ष आहे जिथे कार्यकर्त्याला अशा पद्धतीनं सन्मानित केल्या जातं. त्याचं मोल, त्याचं आम्ही पाहतोय श्रम मोजल्या जातं, मूल्यमापन होतं. ही काही लहान गोष्ट नाही आहे. आणि मग असं मूल्यमापन करून त्याला कुठेतरी एक चांगल्या पद्धतीनं या संघटनेला मोठं करायचं आहे. म्हणजे अर्थात आम्हाला जिल्हा परिषद आणि विधानसभा जिंकायची आहे इतक्या पुरतं मर्यादित नाही. तो बोनस आहे, ते बोनस आहे. बऱ्याच लोकांना वाटत असेल पुरस्कार भेटला म्हणजे जिल्हा परिषदची तिकीट भेटली, मी निवडून आलो, असं दिसं काही डोक्यात घेऊ नका. पहिले तर लक्षात घ्या का या कामासाठी आम्ही जेव्हा काम करतोय, मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा आम्ही काम सुरू केलं, मित्र तुम्हाला आम्हाला जे काही काम करायचं असेल तर पहिले डोक्यातून काही भेटन हे डोक्यातून काढून टाका. मी काय देऊ शकतो हे डोक्यात टाका. भेटलं ते बोनस राहील आमच्या आयुष्यात. लक्षात आम्हाला देणं आता आलं पाहिजे, देता आलं पाहिजे. भेटणं हे आयुष्यातलं बोनस असतं. पद मोठ माणसाला मोठं करत नाही, तर त्याचं देण्याची प्रवृत्ती, त्याची लढण्याची प्रवृत्ती माणसाला मोठी करत असतं. पण या जोमानं हा कार्यकर्ता तयार होण्यासाठी अनायसेच योगायोग आहे का आम्हाला तेवढा वेळ आहे.
या वेळेमध्ये आम्ही पाहतोय प्रचंड ताकदीचं संघटन, ते दिसाले कमजोर असेल पण रस्त्यावर उतरन तेव्हा उरून पुरल्याशिवाय राहणार नाही असं संघटन आम्हाला. प्रचंड ताकदीचं संघटन आजपासून अधिक ताकदीनं कामाला लागलो पाहिजे. पुढच्या वर्षीचा पुरस्कार हॉलमध्ये नाही, मैदानात झाला पाहिजे, एवढ्या ताकदीनं कामाला. हा पुरस्कार मैदानात कसं वितरण होईल? इथून आम्ही पाहतोय हे संघटन ज्यांना ज्यांना पुरस्कार भेटला, ज्यांना नाही भेटला, त्यांनी अधिक जलद गतीनं धावून प्रत्येक गाव, खेड्यात, वार्डात, प्रभागात जाऊन हा प्रहारशी कसा जोडता येईल, त्याला कामाच्या माध्यमातून त्याला प्रहार संघटनेचं आपलं कसं करता येईल ही खुणगाठ घालणं फार गरजेचं आहे. कारण लढणारे नाही आहे म्हणून. तुम्ही एक विचार करा, हे लोक मी नसतो तर स्टेजवर आले असते का? स्टेजवर सोडा, या सभागृहात सुद्धा आले नसते. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यासाठी हे सगळा लढा उचलला त्यासाठी आयुष्य सगळं घालवलं. लहान गोष्ट नव्हती, प्रचंड मेहनत घेतली ह्या सगळ्या लोकांनी. ज्योतिबा असेल, अहिल्यादेवी होळकर असेल, छत्रपती शिवाजी महाराज असणार, 5-6 भाऊ सगळे भावंड कापल्या जातं तरी जिजाऊ दुसऱ्या दिवशी लढायला जातं. ही काही लहान गोष्ट नाही आहे. स्वराज्य नाही तर स्वराज्यातला प्रत्येक गरीब माणूस महत्वाचा असतं, हे डोक्यात घ्या पहिले, हे डोक्यात. कोणी काही आम्ही पाहतोय हवाने कमी नाही, काही 2 पाय नहीं, हाथ नहीं, डोळ्याने मैं कुछ कर नहीं सकता. दिमाग ये जो है ना सिर पे, आमच्या डोक्यात विचार काय तो फार मोठा आहे. आम्ही जिंकलो का? आमची गरज काय महाराष्ट्राला आहे? कारण या अशा लोकांसाठी आम्हाला लढायचं आहे. 2 डोळे नाही, 4 महिन्यापासून उपाशी आहे, बिस्किटवर जगताय. ते नंतर गोळ्याच भेटल्या नाही आजीला. किमान गोळी द्यायची व्यवस्था 75व्या वर्षामध्ये आम्ही लक्षात घेतो का एवढे 288 आमदार आहे, खासदार आहे, पंतप्रधान आहे, मुख्यमंत्री आहे, आणि अवस्था अशी आहे, गावात तलाठी आहे, वरते तहसीलदार आहे, नायब तहसीलदार आहे, मंडल अधिकारी आहे, वरते कलेक्टर आहे, त्याचा सचिव आहे, विभागीय आयुक्त आहे, पण ते अजूनही सामान्य माणसापर्यंत हे पाणी पाझरत नाही. जे पाणी पाझरत नाही त्याला पाझरत करण्याचं काम खऱ्या अर्थानं प्रहारला करायचं आहे. मोठी जबाबदारी आम्हावर घ्यायची आहे. ही लहान गोष्ट नाही आहे. असे कित्येक लोक असेल जे बिलकुल दुर्लक्षित असेल, त्या अशा दुर्लक्षित लोकांपर्यंत जाण्याचं परमेश खऱ्या अर्थानं हे सेवेचं कार्य आम्हाला तुम्हाला मोठ्या जिगरीनं, मोठ्या ताकदीनं आयुष्यात करावं लागणार. आणि मग ही लढाई लढताना आपल्याकडून अपेक्षा या खरं तर संभाजीनगरवाले पहिल्यांदा शिस्तबद्ध कार्यक्रम, नाहीतर मी पहिले कुठं कार्यक्रमाला जातो जो समोर लोक बसले असते तिथून सेल्फी काढतं, जाताना भाषण करायला यायचं असेल तर पाय तुळवं तिकडे इकडे टाकू का तिकडे टाकू, मग स्टेजवर जातो. पहिल्यांदा चांगलं आयोजन केलं, शिस्तबद्ध केलं म्हणून घनश्याम पेटे असेल, सुधाकर असेल, कुणाल राऊत असेल, गाडे असेल, सर्वांचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा. आणि तुम्ही तुमच्यासाठी करा, तुमच्यासाठी करा, कारण तुम्ही वरती आले नाही ना. तुमचा काही खरं नाही आहे. बच्चू कडू म्हणजे आपलाच, तू कोण आला मधात. डायरेक्ट संबंध आहे आमचे, डायरेक्ट बोलतो आम्ही. आणि मग तुमचंही खरं तर आभारच आहे. आता या पुरस्काराच्या बाबतीत पुढच्या वर्षी तर आपण घेणारच आहोत, तुम्ही लक्ष घाला. आणि इथं हा विषय संपून टाका, नाही तर सुधाकरनं सांगितले अजून 14 माझ्याजवळ होतेच भाव. आता पुरस्काराची लिस्ट जर खिशात घेऊन फिरलो म्हणजे मग मंत्रिमंडळासारखंच झालं ना. मी मुद्दामून याला सांगितलं का नाव वेळेवर जाहीर कर, कोणाला सांगू नको, कोणाला मंत्रिमंडळ भेटते हे माहीतच नाही झालं पाहिजे, डायरेक्ट शपथ. आणि म्हणून आम्ही कोणत्याच जिल्हा प्रमुखाला सांगितलं नाही. बरेच जिल्हा प्रमुख आम्हाला तर माहित पाहिजे, आमच्या जिल्ह्यात तुम्ही पुरस्कार देता, तुझ्या काय बापाचं राज्य असं आलंय काय? जिल्हा काय बांधून काय खरेदी करून घेतला का? हे एक नवीनच आहे कि मैं अगर जिला प्रमुख हूं तो मेरे पूछकर कुछ नहीं होना चाहिए. जो अच्छा काम है किसी को पूछकर लेने कोई जरूरत ही नहीं गिरती है, कोई सवाल है नहीं.
अरे आम्हाला गोपनीय ठेवत होतं, फक्त आम्ही रात्री फोन केला मस्त व्यवस्थित, जसा मला फोन आला होता मंत्रिमंडळाच्या वेळेस, त्या बच्चू उद्या या शपथविधीला, माहितच नव्हतं येते का नाही येत. म्हणून पुरस्कारवाल्यांना सुद्धा 2 दिवस अगोदरच आम्ही तुम्हाला कोणाच सांगितलं नाही. बरेच लोकांना वाटत होतं कि मेरी भी हुकूमत रहना चाहिए, मेरे सिवा नहीं मिलना चाहिए पुरस्कार, ऐसा थोडा होता है. ज्यांना अर्ज भरला नसेल त्याचं काम, पण तो सहभागी तर झाला ना, त्यानं सहभागी झाला, त्यानं त्या प्रोसेस पूर्ण केल्या. तुमचं कसं आहे, अर्ज नको भरू दे, परीक्षा दे, नको देऊ, पेपर दे, मला पास करून टाका, ह्या कुठला प्रकार आहे. डायरेक्ट मग आमचे जिल्हा प्रमुखाने डायरेक्ट ऑर्डर आल्या का बा हा पास देऊन द्या तुम्ही. ये अंदर की बात है, हो गई सिफारिश सुरू, जे छत्रपतीनं कधीचीच मोडीत काढली. आणि एवढे गोंधळ, काही जिल्हा प्रमुखाचं नातिकच देऊन दिले, त्याचे मामा काका मावशी हे 5 घेऊन टाका, म्हटलं हे बंद मार सगळं. आणि हे सगळं बंद करून पुढच्या वेळेस तुम्ही सगळे तयार राहिले पाहिजे. आता विषय आहे आपल्या आंदोलनाचा. सरकार अजूनही बोलायला तयार नाही. 8वा वेतन आयोग येणार आहे. कोणता येणार आहे? 8वा वेतन आहे. आणि दिव्यांगाचा पगार 1500हून वरते नेण्याची काही तयारी अजून दाखवत नाही. फडणवीस साहेब म्हणत होते कोरा कोरा कोरा, आम्ही त्याला म्हणतो बोला बोला बोला. हे जोपर्यंत बोलत नाही आणि घोषणा करत नाही, हे त्यांच्या, मला वाटते त्यांच्या वचननाम्यामध्ये आहे. आणि वचननाम्यामध्ये त्यांनी सांगितलं का 7-12 कोरा करणार, एवढंच सांगितलं नाही. तुम्हाला हा प्रचार करायचा आहे, लक्षात घ्या. हे राजकीय भाषण नाही आहे, सड़ो की पड़ो करायचं आहे सरकारला. अकेले भी होंगे ना तो बिल्कुल सीना तान के खड़ा होना है. दगडी गोटा नका मारू, कम से कम माती तरी फेकून मारा चालेल, काय इजा नाही झाली पाहिजे. आणि म्हणून याच्यामध्ये 2च गोष्टी वाचून दाखवतो. याच्यामध्ये त्यांनी पहिलं म्हटलं होतं लाडक्या बहिणीचं 2100 कर, ते करणार नाही कारण बजेटमध्ये काही पैसे नाही. शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी, शेतकरी सन्मान निधीमध्ये 12,000ची 15,000 करणार. आणि MSP वर 20% वाढ होणार. MSP वर 20% वाढ झाली तर सरकारले कापसावर 2,000 रुपये द्यायला लागते प्रति क्विंटल. उनका वचननामा आहे, मेरा नाही आहे. सोयाबीनला पण 2,000 जास्त द्यावं, तुरीला पण सोया द्यावं लागतं, ऊसाला पण द्यावं लागतं. आणि नंतर म्हटलं आहे का SGST जे आहे, जे सोयाबीन खरेदी करताना लावल्या गेली ते परत भेटणार. आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला 6,000 देणार. बाकीचं मी काही वाचत नाही. आता लक्षात घ्या, यांनी हे बोलून आपले मतं घेतलेले आहे, बरोबर आहे का नाही. एक तर जय श्रीराम सांगितला, बटेंगे तो कटेंगे सांगितलं, तिकडे बटेंगे तो कटेंगे होता आणि इकडे फतवा होता. या सगळ्या मधातल्या लढाईमध्ये तुमची सगळ्यांची तयारी इथून गेल्यानंतर 14 तारखेला आपण रक्तदान, रक्ताचं यज्ञ आपण करतो आहे. मंत्र्याच्या समोर, घरासमोर जर एखादा पोलीसवाला म्हणून रक्तदान करता येत नाही, रक्तदान करायला मंत्र्याच्या ची परवानगीची गरज नाही. 14 तारखेला धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती आहे आणि तुमच्या विभागामध्ये 4 मंत्री आहेत. 4ही मंत्र्याच्या घरासमोर उद्या परवा मीटिंग घेऊन आपण अतिशय व्यवस्थित आंदोलन घेऊन जातो. पहिले उपोषण केलं, टेम दाखवलं, आता रक्तदान करणार आहोत. आणि शेवटचं आंदोलन नागपूरले मुख्यमंत्र्याच्या दारावर किमान 1,00,000 लोक. उद्या असं म्हणाले पाहिजे की तुम्ही आम्हाला वेळ दिला नाही, आम्ही रक्ताची आहुती द्यायला तयार आहोत, रक्तदान करायला तयार आहोत, रक्ताचं यज्ञ करायला तयार आहोत. कारण तुम्ही जे बोलला त्याचा जर विसर पडत असेल आणि आम्हाला जर फसवल्या जात असाल तर आम्ही सोडणार नाही. सगळे पक्ष चूप बसले तरी चालेल,
प्रहार जेव्हा पेटून उठणार तेव्हा सांगतोय, नागपूर आम्ही जेथपर्यंत घोषणा होणार नाही तोपर्यंत सोडायचं नाही. 23 ते 15 जून ते 23 जूनच्या दरम्यान एक तारीख येणार आहे. आतापासून कामाला लागायचं आहे. सळो की पळो, एक तर जिथून येऊन येतात साल्याले मरून येऊ अशा ताकदीनं आम्हाला एकत्र व्हायचं. तुमची सगळ्यांची तयारी आहे? इकडे हात वरती केले चांगल्या माणसाने हात वरती. बच्चों तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. इस देश 6,000 रुपये महिना पाहिजे का नाही पाहिजे? कर्जमाफीची गरज आहे का नाही आहे? हे म्हणतात पैसा नाही आहे. आता अजितदादांना बंगला दुरुस्त केला, किमान 1 कोटी लावले. आमदाराचे पगार वाढले, खासदाराचे पगार वाढले. आम्ही सांगितलं पैसा नसेल तर आम्हाला सांगा. आमच्याकडे अमेरिकन कंपनी आहे, त्यांचा प्रस्ताव आपण मीटिंगच्या वेळेस दिला. त्यांनी 1,00,000 कोटी रुपये बगर व्याजी 5 वर्षासाठी सरकारला द्यायला तयार आहे. पैसा नाही असं सांगायची गरजच नाही आहे. पण आपण सगळे पक्ष जरी झोपले असल तर इथल्या जिल्हा प्रमुख असेल सगळ्यांनी किमान 14 तारखेपर्यंत मला सगळ्यांना 10-20 सभा झाल्या असल्या पाहिजे. सगळ्या इकडे चेतना निर्माण झाली पाहिजे. आणि आता गाडी पाठवणार नाही कोणी नागपूरसाठी. बगर गाडीचे यायला तयार आहे ना? का गाडीचं डिझेल लागन? गाडी डिझेलही भेटणार नाही, गाडी भेटणार नाही. आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना घरी सांगावं लागेल का आला टाइम तर महिनाभर इथंच थांबावं लागेल. जेवणाची व्यवस्था आमची, पाऊस येऊ काही हो. जसं संभाजीनगरले तुम्ही फानोफान झाले होते. एक डावची ही लढाई मी सांगतोय. सरकारला असं वाटत असेल की हमारी सरकार बहुमत से भी ज्यादा आहे आणि केंद्रात आहे आणि राज्यात आहे असं वाटत असेल तर सरकारनं हे लक्षात ठेवा, अजूनही गावागावात प्रहारचा कार्यकर्ता जिवंत आहे. तुमची ताकद आणि गुणावून ठेवल्याशिवाय राहणार. तुम्ही दिलेला शब्द जर सरकारनं पूर्ण केला नाही तर मा कसम आम्ही सांगतोय, येणारी 26 जून महिना जेवढा पाऊस धोधो पडतो ना तेवढा कार्यकर्ता नागपूरमध्ये जमा होऊन तुमच्यावर बरसल्याशिवाय राहणार नाही. मी पूर्ण तयारी करतोय, पुरा महाराष्ट्रात फिरतोय. 3,500 सभा घ्यायच्या. पूर्ण महाराष्ट्र आम्ही पाहतो. जून महिन्यापर्यंत आम्ही पालखा घालणार. प्रत्येक कार्यकर्त्याला, शेतकऱ्याला, दिव्यांगाला, विधवा भगिनींना आम्ही सांगणार आहोत का सगळं बाजूला ठेव. जाती पाती धर्माच्या लढाईमध्ये माझ्या गोर गरीब शेतकरी मजूर कामगार या महत्वाची लढाई माग पडते की काय अशी अवस्था झाली आहे. तुमच्या आमच्या माग झेंड्याच्या लढाईचं राजकारण सुरू केलंय. सगळ्या पक्षाचे ITCL आहे. दर 5 दिवसानं काही ना काही तुमच्या डोक्यात जात आणि धर्म टाकण्याचा व्यवस्थित प्रयत्न होत आहे. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही पाहतो ही हक्काची लढाई लढली. छत्रपती शिवरायांनी हक्काची लढाई लढली. ती भगवानी हिरव्याची लढाई नव्हती. मित्र, तुम्ही इथून प्रचारक होणं गरजेचं आहे. आज जर 4-4, 6-6 महिने माझ्या मायमाऊलीला जर पगार भेटत नसेल, हक्काचे पैसे तिच्या नशिबी येत नसेल तर आम्ही सांगतोय वेळ आमच्या डोक्यात खुणगाट अशी घातली पाहिजे. जसा संताजीनं तलवार आम्ही पाहतोय स्वराज्यासाठी बाहेर काढली, तसं आम्ही पाहतोय आमचंही मूठ या राज्यासाठी बाहेर काढणं गरजेचं. चौफे पहाड करण्याची गरज आहे. मी मागा हटायला तयार नाही. तुम्ही सुद्धा वेळ आला तर ही स्वराज्याची नवीन लढाई आला तर छाताळ्यावर बंदुका सहन करण्याची ताकद ठेवा. लाठी काठी काय असेल ते सगळं झेलण्याची ताकद ठेवा. तो विचार डोक्यात आणा.
कारण हे सगळे लुटीचं तंत्र आम्ही सुरू केलेलं आहे. शिक्षण गरिबाला भेटणं बंद झालं, आरोग्याच्या सेवा संपल्या सगळ्या. अरे पहिलेचे आम्ही पाहतोय मोगल बरे होते अशी मनाची वेळ आली. यवतमाळच्या मायमाऊलीच्या 12 वर्षाची मुलगी घरात पाणी नाही म्हणून नदीला जातं आणि नदीत डुबून मरते ही अवस्था आहे. समोर हापसी असतं पण ते दुरुस्त केल्या जात नाही. प्रशासन अशा अवस्थेमध्ये येऊन बसलाय. काल परवा आम्ही परभणीला गेलो. सचिन जाधव नावाचा परिवार आम्ही पाहतोय, नवरा बायको होते, त्याचा परिवार होता. मी आत्महत्याचं समर्थन नाही करत. मी त्या दिवशी सांगितलं, वेळ जर आत्महत्याची सरकारनं आणली असेल तर सरकारवर आत्महत्याची वेळ आणली पाहिजे, या भूमिकेत आम्ही उभं राहिलो पाहिजे. मी त्या सचिन जाधवांच्या घरी गेलो. अर्धा अधिक असं घर होतं, वरते टिनाचं. मला वाकून जावं लागलं. सगळे टिनं होते, आजूबाजूने गोटे लावले होते. एका घरात 2 भाऊ राहत होते आणि घरात 3, 4, 5 जण कसे झोपते हेच समजत नव्हते. चौफेर पाहतोय, झोपणार कसे काय. आणि काही लोक आमचे पाणी येऊन पाऊस जर आला तर मग आम्हाला जागरण करावं लागतं. 4 एकर जमीन आहे पण छेद टाकणं नाही झालंय. मोदीजी म्हणत होते 22 पर्यंत सगळ्यांना घर देतो आणि ते 1.25 लाखाचं देतो. हा का पूजा आहे का? 1.25 लाख, ₹1.25, 1.25, 1.25 लाखात घर होतंय. चीड का येत नाही आम्हाला? आम्ही का लढत नाही याच्यासाठी? जेव्हा सचिन जाधवाची सगळी माहिती मी घेत होतोय मित्र, तेव्हा बोलता बोलता त्या गावातल्या एका शेतकऱ्यांना म्हटलं, म्हणे बच्चू भाऊ, नवऱ्यानं आत्महत्या केल्यावर त्या बायकोनं पण आत्महत्या केली. निरोप आल्याबरोबर तिनं लगेच पॉयझन घेतलं. ती पाय घासून घासून गेली. तिच्या पोटात 7 महिन्याचं बाळ होतं. 7 महिन्याचं. राहायला नाही गेली. रात्रभर झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी जाऊन रक्तदान केलं. अरे मोगल कम से कम रणागणात मारत होते रे, तुम्ही आम्हाला घरात येऊन मारताय साले हो. त्या मायमाऊलीला काय वाटलं सर का 7 महिन्याचं बाळ आहे, नवरा जीवाशी गेला. बाळ सुद्धा पोटातलं 7 महिन्याचं चाललं. गावात संताप नाही, गावात राग नाही, गावात निषेधाचं साधं बोर्ड सुद्धा नाही. ब्र शब्दानं कोणी कोणाला बोलायला तयार नाही. 50-60 लोक बसले होते आणि मी त्यांना विचारलं का तुम्ही कम से कम निषेध तर करायला पाहिजे होता रे, तुम्ही एखादं बोर्ड तर लावायला पाहिजे होतं रे. हे जर जाती धर्मासाठी मेले असते तर गावच्या गाव पेटले असते. काही अल्लाह की गुन्हा देती, काही हर हर महादेव बोलते थे. कधी मराठा आणि वंजारी पेटला असता, कधी मराठा आणि धनगर पेटला असता. जाती जातीत भांडले असते. निळा आणि भगवा आला असता, हिरवा मधातून निघून गेला असता. अशा अवस्था आम्ही निर्माण केली असते. तू मराठी, मी हिंदी असं म्हणून सुद्धा लढलो असतो आपण. पण एकाच घरातले 3 जीव गेले एका गावातले. कोणी लढायला तयार नाही, निशब्द झाले. आणि एवढे असे सगळे आम्ही पाहतोय, एवढे कसे करंटे झालो आम्ही. त्या माय माऊलीचा बदला घ्यायचा आहे मला. आमच्या पोटातलं बाळ मरेपर्यंत तुमची जर कदर येत नसेल तर आज रक्तदान करतोय, उद्या रक्त सांडवल्याशिवाय राहणार नाही, हेच सांगायचं आहे. काय असतंय आयुष्य? मी म्हणतोय तयारीला लागलो पाहिजे आपण. इथून पेटून उठलो पाहिजे आपण. जेवढे इथे उपस्थित आहे त्याच्या 10-15 पट आम्ही पाहतो येणाऱ्या जून महिन्यात. तुम्ही आम्ही तयारी केली पाहिजे. बच्चे भाऊ मी एकटा आहे गावात. 15 आणल्याशिवाय राहणार नाही. आणि 15 आणणारच नाही तर वेळ आले तर पाया खोसणारे आणल्याशिवाय राहणार. लढणेवाले लागले. ही अवस्था आम्ही सगळ्या इकडे. ती पाहिली भाजपच्या पीएची बायको, त्या पत्नी पैसे नाही म्हणून गर्भवती महिला मरते.
अरे भाजपच्या आमदाराची पीएची पत्नी, काय अवस्था आहे देशाची. पैसा नाही तर उपचार नाही, पैसा नाही तर शाळा नाही, आणि पिकून मेहनत केलं तर भाव नाही. ज्याला 2 पाय नाही त्याच्याजवळ तुमच्याजवळ पैसा नाही. या विरोधात लढणारा राग तुमच्या संताप आला पाहिजे, पेटून उठता आलं पाहिजे. जिजाऊनं जेव्हा पुण्याला आल्या आणि पुण्याला जेव्हा सुरुवात केली तेव्हा ते सगळं साफ करत होते किल्ला. तेव्हा काही मोगलांची फौज आली, 200-300 मोगल आले आणि त्याने सांगितलं का दगड चालते व्हा. जिजाऊ आणि लहान शिवाजी सोबत होते, लहान होते. पण शिवाजीच्या त्या काळात म्हणजे 8-9 वर्षात तडप होती. गोटा घेतला, चालते व्हा नाही, तुम्ही चालते व्हा. 200ची फौज होती तरी शिवाजीच्या हातात मात्र 200 थांबून देणारी खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय ते चीड डोक्यात होती, तो विचार होता. अहिल्यादेवी होळकर 9 वर्षाची असतं, 9 वर्षाची लग्न जोडलं. मल्हारराव अहिल्यांच्या गावात जात, अतिशय 2 एकर जमीनदाराची मुलगी, जमीन असणाऱ्याची मुलगी. होळकर म्हणजे राजे, आणि त्या गावात जात त्या मल्हारांना ती अहिल्यादेवी दिसतं आणि तिची जेव्हा सगळे विचार बोली भाषा ऐकते तेव्हा होळकर प्रसन्न होतो. आणि होळकर ठरवते का ही सून म्हणून मी घरी घेऊन जाईल. कुठंच ताळमेळ नाही पैशाचा, पण गुण पाहायला गेला, विचार पाहायला गेला, आणि लग्न जुळतं. लग्न जुळण्याच्या निमित्तानं अहिल्यांच्या गावी मंदिर बांधायचं ठरतं. कसं मन असलं पाहिजे ते सांगतो तुम्हाला. मन कसं असलं पाहिजे, पुरस्कारापेक्षा हे फार महत्वाचं. लक्षात घ्या, तुमचं डोक्यात विचार काय असला पाहिजे. आणि खोदता खोदता त्या मंदिराचा जेव्हा पाय भरणी करतं तेव्हा खोदता खोदता पाणी लागतं तिथे. ती 9 वर्षाची मुलगी धावत धावत जाताना तिला पाणी दिसतं तिथे, आणि तेव्हा लगेच ते बोलते, अरे वा, पाणी लागलंय. माझ्या गावातल्या महिला तर 4-4 कोस 5-5 किलोमीटर जाऊन पाणी आणतंय. पाण्यासाठी दिवस गमावं लागतं, कधी ओढा आला तर मरावं लागतं. अहिल्याच्या 9 वर्षाच्या मुलीमध्ये ते डोक्यात येतं आणि मल्हाररावला सांगताय, मल्हारराव मंदिर नाही वीर बांधा. हा विचार आहे, हा विचार, हा विचार घेऊन आम्हाला जावं लागणार आहे. मित्र, आम्ही पाहतोय का ही लढाई संपलेली आहे देशातली. कार्यकर्ता गावात राहिलेला नाही, कोणी एकमेकाच्या कामात यायला तयार नाही. सत्ता आणि सत्तेतल्या पदाशिवाय राजकारणात कार्यकर्ते भेटत नाही. अशा विचित्र अवस्थेमध्ये ही सगळी लढाई सुरू करताना तेवढी सोपी नाही, पण तेवढी कठीण सुद्धा नाही. ही लढाई शेवटच्या माणसासाठी, जो कोणत्याही जाती धर्मातला असो, जो दुःखी असन, वेदना असन, ज्याला लुटत असल, त्याच्यासाठी ही लढाई आम्ही पाहतोय. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही. हा निर्धार तुम्हाला करायचा आहे. तुमची सगळ्यांची ती तयारी पाहिजे. तुमची तयारी नसेल तर विषय नंतरचा. सगळे तयार आहे? काय आवाज आहे तुमचा? अरे तयार आहे का? इकून गेल्यानंतर निवड हात वरती करून नाही चालणार. गावात जावं लागेल. गावच्या गाव आम्ही पाहतो चांगले वक्ते असतात. आम्ही काही वक्त्याची टीम तुम्हाला देऊ, तुम्ही तालुक्याची बांधणी करा. त्याच्यामध्ये आम्ही हे सगळे विचार घेऊन गावात जाऊन भाषण करणारी काही टीम तुम्हाला देतो. काही तुम्ही बोला, काही आपले कार्यकर्ते तयार करा आणि रान पेटवा. तुम्ही आम्ही सगळेजण गावागावात खानोखान झाला तर तलवार घेऊन जायची गरज नाही आहे. आता माईक आणि एवढं जरी घेऊन गेले ना, नाही होणार. 100 पैकी 2 जरी तयार झाले तरी चालेल. पण संभाजीनगरच्या या सगळ्या 4 जिल्ह्यातून तुम्ही आम्हाला शब्द दिला पाहिजे, बच्चू भाऊ 10,000
झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला तोंड दाखवणार नाही. जून महिन्याची तयारी करायची आहे. तारीख देऊ आम्ही तुम्हाला. तारीख जाहीर करायची का नाही करायची ते ठरवू. गोपनीय जायचं का काय करायचं. फडणवीसचं घर कुठं आहे ते शोधून ठेवलंय आपण. त्याला चारही बाजूनं कसं घेरल्या जातं ते पण शोधलं आहे आपण. आपण डायरेक्ट आता मुख्यमंत्र्यालाच घेरणार आहोत 14 तारखेनंतर. 20 तारखेला आम्ही पाहतोय हे आत्मसन्मान यात्रा आपण काढू. ते धर्मवीर संभाजीराजे आणि दुसऱ्या इकडे भगतसिंग या दोघांच्या सन्मानार्थ ही आत्मसन्मान यात्रा आपण काढणार आहोत. 20 तारखेला निघणार आहे. आणि जमलंच तर त्या मधातल्या याच्यामध्ये काही मंत्र्याच्या गावात सभा घेऊन आपण ही यात्रा समोर नेत आहोत. पण तुमच्या प्रतिसादाची आवश्यकता आहे. तुम्ही जर मागं हटले, पाणी आले म्हणून पाणी लागत नाही अशा ठिकाणी जाऊन बसले तर मग मात्र काही खरं नाही आहे. अरे लोक माहित आहे तुम्ही संभाजीचं बलिदान पाहिलं. रक्ताना आंघोळ होत होती. रक्ताना आंघोळ. इंचभर हटले नाही संभाजी. भगतसिंगानं 116 दिवस उपोषण केलं. भगतसिंगाने 116. एक सैनिक होते, नाव नाही आठवत त्यांच्या, ते जेवण करत नव्हते म्हणून त्याच्या नाकात नळी टाकली आणि ते फुफ्फुसात गेली आणि फुफ्फुसात अन्न जमा झालं. तरी गळ्यानं अन्न नाही दिलं. हा भारत आहे आमचा. तुम्ही 2 थेंब आले, कच्ची पाणी येऊन राहिलो, रात्री वापस जा लागते. बरेचदा मला असे अनुभव आहेत. आले हजारानं आणि राहिले फक्त 100. करा, घ्या वापस आंदोलन. असं होता कामा. एकतर आंदोलन करू नये आणि केलं तर माघार घेणार नाही. तुमची सगळ्यांची तयारी आहे ना. बिलकुल खुणगाट घाला. असं समजा का 6 दिवसासाठी यायला लागतं. आपलं टार्गेट आहे 1 ते 2 लाख लोक जमा करायचे. ज्यांच्यावर आमची नजर नसेल पण आमची नजर तुमच्यावर आहे. लक्षात ठेवा का तुम्ही काय करताय, कसा पैसा वाया घालताय. शक्तीपीठ पाहिजे नाही लोकांना तरी दिलंय. पुण्यात आता पुणे मेट्रो यायला लागली. जिथं पैसा आहे ना ते कामं सुरू आहे. ज्या कमिशन मिळत आहे. कर्जमाफीमध्ये डायरेक्ट पैसे जातं. 6000 मानधनामध्ये डायरेक्ट पैसे जातं. कमिशन कुठं भेटतंय. सध्या राज्यात योजना कमिशनच्याच आहे. ज्या कमिशन मिळेल त्याच योजना चालू. या सगळ्यांच्या विरोधात मित्र हो अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय इमानदारीने एक छत्रपतीचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्योतिबाचा, अहिल्याचा साधारण मावळा म्हणून आम्हाला एकत्र व्हायचं. अतिशय प्रामाणिकपणे एकत्र व्हायचं. आणि मला विश्वास आहे तुम्ही सगळे जर तिकडे आले तर मी सांगतोय हा आमच्या निवडक कार्यकर्त्याने पुरस्कार भेटला. अख्खा महाराष्ट्र अख्ख्या प्रहारला पुरस्कार दिल्याशिवाय ते दिवस आम्हाला पाहायचे आहे. प्रत्येकाच्या तोंडात संघटना जरी लहान होती पण लढण्याची जरब मात्र कुठल्याही पक्षात नव्हती. असे विचार लोकांच्या तोंडातून आम्हाला ऐकायचे आहे. ही लढाई काही फार काळ आणि फार वर्ष काम करणं, आमदार होणं, मंत्री होणं फार सोपं झालंय आजकाल. पण लढणारा कार्यकर्ता होणं फार कठीण झालंय. तुम्हाला गावात नेते भेटतात, परनेते भेटतात, उपनेते भेटतात, जिल्हा परिषद सदस्य भेटतात, पंचायत समिती सदस्य भेटतात, पण लढणारा कार्यकर्ता नाही भेटत. हे सगळे भेटन तुम्हाला. सरपंच भेटन, उपसरपंच भेटन, तालुका प्रमुख भेटन, जिल्हा प्रमुख भेटन, पण लढणारा कार्यकर्ता मात्र भेटत नाही. आणि म्हणून आमच्या आयुष्यातलं हे सगळं आम्ही पाहतोय हिसकावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. जातीभेद पहिले होता, धर्मभेद होता, तर अर्थभेद आला. अर्थभेद. बजेटमध्ये आम्हाला किती पैसे भेटतात? 7 लाख कोटीच्या बजेटमध्ये शेतकरी आणि दिव्यांगाला भेटले किती तपासा. हिंदूला, मुसलमानाला, मराठ्याला, तेल्याला, माळ्याला, धनगराला हा विषय नाही आहे. शेतकऱ्याला किती भेटले, मजुराला किती भेटले, माझ्या दिव्यांगाला किती भेटले ते थोडं तपासा.
आणि हे तपासलं म्हणजे चीड निर्माण होईल आणि ती चीड तुमच्या डोक्यात खऱ्या अर्थानं घुसली पाहिजे, रक्तवाहिन्यामध्ये आली पाहिजे आणि रक्तवाहिन्यातून ते मनगडात आली पाहिजे आणि त्यानं शेवटचा प्रहार केला पाहिजे. याच्यासाठी हा सगळा आमचा प्रयत्न आहे. आपण त्याला सगळ्यांनी साथ द्यावं अशी विनंती करतो. एवढा सगळा कार्यक्रम आपण अतिशय चांगल्या पद्धतीने घेतला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि इथं हे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.